श्री गुरुदेव दत्त. भगवान दत्तात्रेय स्वरूप श्री मत परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी अनेक अद्भुत अशा स्तोत्रांची रचना केली, संकलीकरण केलं. तर त्यातलं एक स्तोत्र आहे दत्तात्रेय भाव सुधारस. तर त्याच्यामधला एक मंत्र आहे. तो मंत्र असा आहे, दत्तात्रेय महारुद्र रोगांपाही जगद्गुरु त्वं विना शरणम नास्ती रक्ष रक्षक कृपानिधे. ह्याचा उपयोग काय? तर जीवनात जी काही दुःख प्राप्त होत असतात, म्हणजे तब्येतीच्या दृष्टीने जिथे औषधं थकतात, औषधं घेतोय पण गुण येत नाही, अशा समस्या असतात. दुर्धर व्याधी शरीराला झाले असतात, माणसांना ऍडमिट होतो आपण. तर अशा ज्या काही व्याधी झालेल्या असतात त्याच्यावर रामबाण इलाज म्हणजे हा मंत्र आहे. याचा अर्थच असा आहे मुळी की दत्तात्रेय महारुद्र स्वरूप असलेल्या भगवान दत्तात्रेया रोगांबाही जगद्गुरु, म्हणजे जे काही माझी व्याधी आहे ना, तिचं निराकरण करा, त्याच्यापासून माझं रक्षण करा. त्वं विना शरणम नास्ती, तुझ्याशिवाय मला कोणीही शरण नाहीये, तुझ्याशिवाय मला दुसरे कुठलेच चरण नाहीयेत या जगतामध्ये. तूच एक माझा त्राता आहेस. म्हणून पुढे म्हटलं स्वामी महाराजांनी, रक्ष रक्षक कृपानिधे. हे दयासागर आहे, कृपेचा सागर असलेला दत्तात्रेया, माझं रक्षण कर, माझं रक्षण कर, अशी प्रार्थना केलेली आहे. हे किती वेळ म्हणायचंय, कसं म्हणायचंय ते आता पाहूया. रोज सकाळी आंघोळ झाल्यावर तुम्ही 27 वेळा, 54 वेळा किंवा 108 वेळा शांत चित्ताने बसून म्हणा. त्याचा मुख्य उपयोग कधी होईल तर एखादं हॉस्पिटलाइज कोणी व्यक्ती झाली असेल, बराच आजारी असेल, औषधं घेऊन जर काही फायदा होत नसेल तर त्याच्या उशाशी बसून ह्या मंत्राचा जप तुम्ही करा. 100% त्याच्यात फरक पडतो, असा बऱ्याच दत्तभक्तांचा अनुभव आहे. मीही जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्येही लोकांना अनुभूती आलेली आहे या मंत्राची. तर असाध्य रोग साध्य होतात, नाहीसे होतात, अशी कृपा भगवान दत्तात्रेयांची आहे. तर हे तुम्ही करा. आता हे करत असताना तुमचं मन एकाग्र करा. तुम्ही काय म्हणताय, म्हणजे उच्चारण, तर उच्चारणाला महत्व आहे. तर तुम्ही कसं उच्चारण करताय याच्यावर महत्व असल्या कारणाने त्याला तुम्ही जसं उच्चारणार तसे त्याचे अर्थ होणार आहे. तर आपण काय उच्चारतोय, आपण काय म्हणतोय याच्यावर तुमचं लक्ष केंद्रित करा आणि नीट उच्चार करून हे श्रद्धेने म्हणा. श्रद्धा काम करते. श्रद्धा आणि भक्ती, तुमची निष्ठा दत्तप्रभूंवर ठेवून याचा अनुभव घ्या. तुम्हाला आवडला असेल हा उपाय तर आणखीन कोणी जे हॉस्पिटलाइज वगैरे झाले असतील, ज्यांना शरीरात जास्त व्याधी झाल्या आहेत की त्या सहन होत नाहीयेत, आता औषधं काही काम करत नाहीये, तर त्यांनाही हा मंत्र दिला तरी चालेल. ते स्वतः म्हणू शकतात. आणि ते म्हणायच्या परिस्थितीत नसले तर त्यांच्याजवळ बसून दुसरा कोणीही घरातला मनुष्य, दुसरा कोणीही हा त्याच्याकरता जप करू शकतो. असं हे दत्त महाराजांनी दिलेलं मंत्राचं आपल्याला एक अद्भुत असं वरदान आहे. त्याचा फायदा करून घ्या. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नेहमीप्रमाणेच कॉमेंटही करा. तुमच्या जर काही समस्या असतील, दुसऱ्या कशावर तुम्हाला मंत्र पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहित चला, म्हणजे मला समजेल. त्यानुसार मी व्हिडिओ बनवून त्याच्यात माहिती देत जाईल. तुम्हालाही फायदा होईल आणि तुमच्याबरोबर इतरही लोकांना त्याचा फायदा होईल. श्री गुरुदेव दत्त.